नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. एसएससी एमटीएस हवालदार भरती 2024 तर्फा 8326 जागांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत एसएससी एमटीएस हवालदार पदाची जे विद्यार्थी मित्रांनो भरती निघाली आहे. तर मी तुम्हाला या आधीपासून सांगत आलो की एसएससी एमटीएस हवालदारची भरती निघणार आहे. तुम्ही तयारी चालू ठेवा, तुम्ही अभ्यास करा. मी तुम्हाला अगोदरपासून सांगत आलो आहे. तर मी तुम्हाला या आधी सांगितलं होतं की 5000 प्लस जागांसाठी येणार आहे, पण ते डायरेक्ट जे या ठिकाणी 8000 जागांसाठी एसएससी एमटीएस हवालदारची जी भरती निघालेली आहे. तर महाराष्ट्रातील मुलं या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे एसएससी एमटीएस हवालदार या भरतीचे, तर 27 जून 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. जास्त लेट फॉर्म भरण्याची लेट तारीखचे या ठिकाणी वाट बघू नका. लवकरात लवकर फॉर्म भरून टाका, नाहीतर समोर काय होणार आहे की सर्व्हर डाऊन होणार आहे. तर यावर्षी जागा सुद्धा जास्त आणि जास्त विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे. ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. कारण की या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग नाही एका परीक्षेमध्ये आणि पासिंग सुद्धा खूप कमी ठेवण्यात आले. एससी साठी पासिंग फक्त 20% ठेवण्यात आली आहे. एससी एसटी कॅटेगरीसाठी 20% पासिंग, ओबीसी साठी झालं, ईडब्ल्यूएस झालं, यांच्यासाठी जे 25% पासिंग आहे आणि ओपन कॅटेगरीसाठी जे पासिंग आहे ते जवळपास जे या ठिकाणी 30% ठेवण्यात आलं आहे. ठीक आहे, तर पासिंग सुद्धा या ठिकाणी खूप कमी आहे. तर जास्त चान्सेस आहे या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे. त्याचबरोबर निगेटिव्ह सुद्धा मार्किंग नाही या भरतीमध्ये. तर या भरतीची संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस काय, सर्वात आधी ग्राउंड होणार आहे की सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, ग्राउंड किती आहे, उंची किती लागणार आहे, छाती किती लागणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर आता व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखाडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून जे 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा, ही जी एसएससी एमटीएस हवालदारची जी भरती निघाली 8326 जागांसाठी, तर या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते. एमटीएस साठी सुद्धा तुम्ही 10वी पासवर फॉर्म भरू शकतात. हवालदार पदासाठी सुद्धा तुम्ही 10वी पासवर फॉर्म भरू शकता. तर महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महाराष्ट्रातील मुलं या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता. आणि पेपर सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. पेपर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहे. मी तुम्हाला आतापासूनच सांगत आहे, तर आतापासून तयारीमध्ये लागा. ठीक आहे, तर महाराष्ट्रातील खूप कमी विद्यार्थ्यांना माहित नाही या भरतीबद्दल की ही भरती निघाली की नाही निघाली आहे. ठीक आहे, आणि महाराष्ट्रातील सर्वात जास्त विद्यार्थी जे या ठिकाणी इंडियन आर्मीची तयारी करते, सर्वात जास्त विद्यार्थी पोलीस भरतीच्या मागे या ठिकाणी लागले आहे. तर या इकडे जे जास्त महाराष्ट्रातील मुलं फॉर्म भरत नाही एसएससी एमटीएस मध्ये, एसएस स्टाफ सिलेक्शन मध्ये जास्त मुलं फॉर्मच भरत नाही. ठीक आहे, तर नक्कीच या भरतीमध्ये फॉर्म भरा, कारण की महाराष्ट्रातील जास्त विद्यार्थी इकडे फॉर्म भरत नाही. तर बाय चान्स तुम्ही या ठिकाणी चांगली तयारी केली, अभ्यास केला, तर नक्कीच तुमचं इकडे जे सिलेक्शन होऊ शकते. जास्त कॉम्पिटिशन नसते इकडे आणि महाराष्ट्राचा कट ऑफ सुद्धा कमी लागतो, कारण की महाराष्ट्रातले खूप कमी मुलं इकडे असते. ठीक आहे, तर पहा, या भरतीमध्ये जे वयोमर्यादा ठेवण्यात आल्या, तर जे एमटीएसचं पद आहे यासाठी 18 ते 25 वर्षापर्यंत फॉर्म भरता येते. एससी एसटीला 5 वर्ष सूट आहे, ओबीसी कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे. त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी हवालदार मध्ये जर फॉर्म भरला तर हवालदार साठी जे वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे, तर हवालदार पदामध्ये 18 ते 27 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते. एससी एसटी कॅटेगरीची मुलं 18 ते 32 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. ठीक आहे, आणि एमटीएस पदामध्ये फिजिकल नाही आहे. त्याचबरोबर हवालदार पदामध्ये फिजिकल आहे, उंची सुद्धा असणार आहे, ग्राउंड सुद्धा असणार आहे. ठीक आहे, एमटीएस मध्ये कसं आहे 2 पेपर द्या आणि डायरेक्ट तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. उंची वगैरे काय लागत नाही. ठीक आहे, तुमची या ठिकाणी उंची जरी कमी असेल तर काही प्रॉब्लेम नाही, उंचीची काय यामध्ये अट नाही. जे एमटीएसचं जे पहिलं पद आहे तर 10वी पासवरच तुम्ही फॉर्म भरू शकता. एमटीएस मध्ये उंचीची काही अट नाही त्यामध्ये. ठीक आहे, 2 पेपर द्यावं लागणार आहे आणि डायरेक्ट तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. तर या भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे, तर पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं लेखी परीक्षा होणार आहे. 2 लेखी परीक्षा आहे, सेक्शन 1 सेक्शन 2. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं फिजिकल आहे, फक्त हवालदारसाठी, एमटीएस साठी फिजिकल नाही आहे, उंची नाही. ठीक आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. तर सर्वात आधी जे या ठिकाणी एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये किंवा एमटीएस मध्ये या भरतीमध्ये पहिला जो तुमचा पेपर होणार आहे, तर परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे, तर 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे परीक्षेमध्ये. ठीक आहे, तर पहिल्या पेपरमध्ये 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे एमटीएस आणि हवालदारच्या. ठीक आहे, तुम्ही कोणत्या याच्यात फॉर्म भरला, एमटीएस म्हणा हवालदार म्हणा. ठीक आहे, आणि आता समजा या ठिकाणी 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, तर प्रश्न कसे विचारले जाणार आहे, रिझनिंगचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 45 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे एका
प्रश्नाला 3 गुण असणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग नाही या पहिल्या पेपरमध्ये। तर तुक्के वगैरे तुम्हाला मारायचे आहे पहिल्या पेपरमध्ये, निगेटिव्ह मार्किंग नाही, कारण की तुम्ही किती पण तुक्के मारले तर तुमच्या या ठिकाणी मार्क मायनस होणार नाही आहे, ठीक आहे। आणि पासिंग सुद्धा खूप कमी ठेवण्यात आली आहे। मेन म्हणजे कोणी पण या ठिकाणी पहिला पेपर पास होऊ शकते, अंदाजे टोले जरी तुम्ही मारले या ठिकाणी तरी सुद्धा तुम्ही पेपर पास होऊ शकता। तर 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे पहिल्या पेपरमध्ये। तर यामध्ये जे पासिंग ठेवण्यात आले, तर ओपन कॅटेगरीसाठी जे पासिंग ठेवण्यात आले 30% ठेवण्यात आले, ठीक आहे। ओपन कॅटेगरीचे असाल आणि तुम्हाला या ठिकाणी 40 पैकी जर समजा आपण 30% काढले तर 12 प्रश्न जर तुमचे 40 पैकी बरोबर येत असेल तर तुम्ही पहिला पेपर पास असणार आहे, ठीक आहे। आणि तुम्ही जर SC ST कॅटेगरीचे असाल तर SC ST कॅटेगरीसाठी जे पासिंग ठेवण्यात आले ते 20% ठेवण्यात आले, ठीक आहे। म्हणजे 40 प्रश्नांपैकी जर तुमचे 8 प्रश्न जरी बरोबर आले SC ST कॅटेगरीचे विद्यार्थ्यांचे तर तुम्ही या ठिकाणी पासिंग असणार आहे, एवढी यामध्ये पासिंग ठेवण्यात आली आहे, ठीक आहे। 8 जरी प्रश्न बरोबर असेल 40 पैकी तरी तुम्ही पेपर पास होणार आहे SC ST कॅटेगरी। ओपन कॅटेगरी आपलं OBC EWS कॅटेगरीचे असाल तुम्ही आणि 40% जे आपण 25% जर काढली, 25% पासिंग आहे या ठिकाणी OBC साठी EWS साठी। तर 25% जर पाहिलं तर 10 प्रश्न बरोबर असले तर तुम्ही या ठिकाणी पेपरसाठी पासिंग असणार आहे, ठीक आहे। तर एवढी यामध्ये खूप कमी पासिंग ठेवण्यात आली आहे पहिल्या पेपरमध्ये। त्यानंतर तुमचा दुसरा पेपर होणार आहे SSC MTS हवालदार भरतीमध्ये। तर दुसऱ्या पेपरमध्ये मेन कॉम्पिटिशन राहणार आहे, कारण की दुसरा पेपर जे आहे परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे दुसऱ्या पेपरमध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 25, एका प्रश्नाला 3 गुण असणार आहे आणि 45 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे। निगेटिव्ह मार्किंग या भरतीमध्ये 3-1 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे। तर दुसऱ्या पेपरमध्ये तुम्हाला अंदाजी टोले मारायचे नाही आहे, इमानदारीनं तुम्हाला अभ्यास करायचा आणि जे पण विद्यार्थी इमानदारीनं अभ्यास करणार आहे त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, ठीक आहे। तर दुसऱ्या पेपरमध्ये तुम्हाला या ठिकाणी तुक्के वगैरे मारायचे नाही, अंदाजी टोलेने मारायचे। पहिल्या पेपरमध्ये मारले तर तुम्ही या ठिकाणी चालते, कारण की पहिल्या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुमचे 2 पेपर होणार आहे, MTESचे सुद्धा असेच पेपर होणार आहे 2 आणि हवालदार पदाचे सुद्धा असेच 2 पेपर होणार आहे, ठीक आहे। त्यानंतर MTES वाल्यांना या ठिकाणी फिजिकल वगैरे काय नाही, 2 पेपर झाले तर डायरेक्ट तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। त्यानंतर जो टप्पा असणार आहे MTES वाल्यांचा तो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल असणार आहे। बाकी जे हवालदारचं जे पद आहे तर हवालदार पदासाठी काय तुमचे 2 पेपर या ठिकाणी होणार आहे, पहिला पेपर दुसरा पेपर। त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं काय होणार आहे फिजिकल होणार आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी उंची या भरतीमध्ये लागते फक्त 157 सेंटीमीटर आणि महिला उमेदवार जर असाल तुम्ही तर महिला उमेदवारांसाठी उंची फक्त लागते 152 सेंटीमीटर। आणि हे OBC झालं, EWS झालं, SC झालं या विद्यार्थ्यांसाठी ओपन कॅटेगरीचे झालं, ठीक आहे। तर एवढ्या कॅटेगरीचे आणि ST कॅटेगरीचे पुरुष उमेदवारांसाठी जे उंची लागते तर ते लागते फक्त 152.5 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी। महिला उमेदवार जर असाल तुम्ही ST कॅटेगरीच्या तर महिला उमेदवारांसाठी 149.5 सेंटीमीटर उंची या ठिकाणी लागणार आहे। छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, 81 सेंटीमीटर आहे फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। त्याचबरोबर या भरतीमध्ये महिला उमेदवारांसाठी एक अट ठेवण्यात आली आहे की महिला उमेदवारांचं 48 किलोच्या वरती असलं पाहिजे वजन। OBC झालं, EWS झालं, त्याचबरोबर या ठिकाणी SC झालं या कॅटेगरीच्या आणि ST कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचं जे वजन आहे 46 किलोच्या वरती असलं पाहिजे। तर एवढी यामध्ये अट आहे। आणि ग्राउंडचा जर विचार केला आपण तर या भरतीमध्ये जे रनिंग आहे, रनिंग एकदम जे आहे या ठिकाणी म्हणजे तुम्हाला चालावंच लागते, एवढं कोणी पण या ठिकाणी रनिंग काढू शकते। तर 1 किलोमीटर रनिंग महिला उमेदवारांसाठी आहे, 1600 मीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी आहे। तर 1600 मीटर रनिंग हे पुरुष उमेदवारांसाठी आणि 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला 15 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे। दोघी सर्वात बेस्ट आहे, तुम्ही पैदल जरी गेले तुम्ही चालत जरी गेले तरी सुद्धा तुम्ही 15 मिनिटांमध्ये मारू शकता 1600 मीटर 15 मिनिटांमध्ये, ठीक आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी फक्त 1 किलोमीटर रनिंग आहे आणि 1 किलोमीटर रनिंगसाठी 20 मिनिटाचा टायमिंग आहे, दोघी सर्वात बेस्ट आहे। तुम्ही पैदल जरी गेले प्रॅक्टिस जरी नाही केली तरी सुद्धा तुमचं या ठिकाणी चालून जाणार आहे, कारण की 1 किलोमीटर आपण 20 मिनिटाच्या अंदर कधीही येऊ शकतो, ठीक आहे। तर खूप कमी या ठिकाणी टायमिंग म्हणजे जास्त टायमिंग या ठिकाणी देण्यात आला। तर चांगली जे SSC MTS हवालदार भरती निघालेली आहे, फॉर्म भरणे सुरू आहे। 8326 जागांसाठी ही भरती निघाली आहे। तर 10वी पासवरच तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातल्या असाल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता। फॉर्म भरणे सुरू आहे, 27 जून 2024 पासून सुरू झाले फॉर्म आणि शेवटची तारीख जी या ठिकाणी 31 जुलै 2024 आहे। तर ही होती संपूर्ण माहिती SSC MTS हवालदार या भरतीबद्दल। आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।